विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक असतो. तो जसा विचार करतो तसा तो वागतो, तसा तो जगतो, असा मोलाचा संदेश देणारे, तसेच या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात आपण जर मागे पाहिलं तर स्वातंत्र्याचा संघर्ष करीत असताना सिंहाचा वाटा उचलणारे थोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आज यांची 154वी जयंती. आज 2 ऑक्टोबर 1869 या वर्षी पोरबंदर या ठिकाणी जन्मलेले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी आपण त्यांनी दिलेले मोलाचे असे विचार त्यांच्याबद्दल आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष अनेक पुस्तकातून वर्तमानपत्रातून आपण ते वाचतोच, परंतु त्यांनी काही विचार दिलेले आहेत जे की आज तंतोतंत प्रत्येकाला ते लागू पडतात. तर आपण त्या विचाराबद्दल एक पंचसूत्रीतून घडलेले गांधीजी हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि त्यामध्ये ते पंचसूत्री काय आहे ते आपण त्याच्या व्यवस्थितरित्या त्याचं विश्लेषण आजच्या सेशनच्या भागातून आपण ते करणार आहोत. तर मगाशी जो उल्लेख केला होता, गांधीजींनी जो विचार सुरुवातीला आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक असतो. जसा तो विचार करतो तसा तो वागतो. हे फार आज तंतोतंत प्रत्येकाला लागू पडतं. त्याचं उदाहरण देखील आपण देऊ शकतो. थोडक्यात घ्यायचं झाल्यास आपण एक आपल्याच संदर्भात एक उदाहरण घेऊया. परीक्षेचा अभ्यास करीत असताना बऱ्याचदा आपल्याला काय होतं की काही जण म्हणतात रात्रीच्या वेळेस फार अभ्यास चांगला होतो म्हणून जागरण करतात आणि रात्रभर अभ्यास करतात. तर काही जण दिवसभर अभ्यास करतात. पहाटे उठणं चांगलं असतं, त्या कारणाने पहाटे 5 वाजता 6 वाजता उठून 7 वाजता आपण अभ्यासिकेत प्रवेश करीत असतो आणि त्यानंतर दिवसभर अभ्यास करतो, रात्री वेळेवर झोपतो आणि सकाळी लवकर पुन्हा उठतो. ही पण एक दिनचर्या असते. असा अभ्यास करून बरेच जण आपल्यापैकी पोस्ट काढलेले असतातच आणि रात्रीचं जागरण करून दिवसा झोपा काढून देखील पोस्ट काढलेले बरेच विद्यार्थी आज आपल्याला दिसून येतात. तर मगाशी जो उल्लेख केला होता त्यांच्या विचाराबद्दल, तर तो हा एक उदाहरण झालं त्याचं की म्हणजे आपण जसा विचार केलो सकाळी उठणं चांगलं असतं. काही जण म्हणतात नाही रात्रीचा अभ्यास चांगला होतो तर मी रात्री करतो. तर असं काही नसतं. जसा विचार करतो तसा तो आपण जगतो. ह्या उदाहरणं देखील आपण पाहू शकतो. तर तोच जो विचार आहे तो गांधीजींनी एक स्टेटमेंट दिलं तर एकदम तंतोतंत लागू पडतं. म्हणजे माणूस हा आपल्या विचारांचा प्रतीक असतो. म्हणजे आपल्यालाही जे योग्य वाटत असेल तर आपण ते करतो आणि त्यानेच आपण आयुष्य जगत असतो. तर एक महत्त्वाचा संदेश गांधीजींनी दिलेला होता आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाचं आयुष्य हे त्यावर आधारित आहे. तर बापूंनी दिलेला जो विचार आहे त्या विचारातूनच बापू जे घडलेले आहेत आजपर्यंत आपण जे पाहिलेलं आहे, त्यांनी आता त्यांचा सगळं संघर्ष माहिती आहे आपल्याला. त्यांनी आफ्रिकेत गेले होते. आफ्रिकेतनंतर भारतात आल्यानंतर जे काही चळवळी आंदोलन त्यांनी उभं केलेलं होतं त्यातून भारताला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या सर्व बाबी माहिती आहेत आपल्याला. परंतु आज आपण एक वेगळ्या स्वरूपात गांधीजींच्या जयंतीनिमित्त थोडक्यात त्यांचे जे पंचसूत्रीतून गांधीजी घडलेले आहेत तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ते पंचसूत्री काय आहे तर एक 5 आपण ते पंचसूत्री म्हणजे काही टप्पे पाडले. या पंचसूत्रीतून घडलेले गांधीजी आपण आजच्या भागात पाहणार आहोत. थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत गांधींच्या या पंचसूत्रीचा. त्यामध्ये पहिला आहे अपमान. ज्यावेळेस सुरुवातीला आफ्रिकेत गांधीजी गेले होते, पुढे पाहणारच आहोत आपण, आणि त्यांचा जो काही अपमान त्या ठिकाणी झालेला होता आणि त्याच्यातून पुढे आपल्याला गांधीजी घडल्याचे दिसून येतं. त्यानंतर त्याग केलेला आहे त्यांनी, दुसरा एक टप्पा. तिसरा संघर्ष. स्वातंत्र्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करीत असताना देशाच्या स्वातंत्र्यात दिलेला मोलाचा वाटा, त्याचबरोबर स्वकीयांबरोबर देखील त्यांनी काही संघर्ष त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळतो. अनेक टीका टिप्पणी देखील त्यांच्यावर झालेली आपल्याला म्हणजे आढळून येते, ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर सत्य. एखादी गोष्ट आपण काही केलेली असेल, म्हणजे चुकीच्या असेल, बरोबर असेल किंवा म्हणजे कुठलीही म्हणजे एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीचं आपण सत्य कधी बाहेर काढतो का? आपल्याला चुकीचं जर असेल तर आपण अजिबातच काढत नाही. ज्यावेळेस कमालीची यशस्वी हो त्यावेळेस आपण त्यावर पांघरून घालत असतो, परंतु तसं नाही. गांधीजींनी जे काही त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं आहे तर सत्याचे प्रयोग या आत्मकथनातून त्यांनी ते पूर्ण त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि शेवटचं एक आहे पंचसूत्रीतून घडलेले गांधीजी, त्यामध्ये म्हणजे विचार. आणि शेवटचा विचार आपण पाहत होतो. तर विचार गांधीजींनी स्वातंत्र्याबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1947 मध्ये ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळत होतं, देशवासियांच्या बद्दल केलेला विचार आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल असणारा त्यांचा महत्त्वपूर्ण जो विचार आहे तो देखील आपल्याला पुढे पाहायचा आहे. तर पहिला आपण पाहू पंचसूत्रीतून घडलेले गांधीजी. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे अपमान. ज्यावेळेस वकिलीच्या माध्यमातून ते आफ्रिकेमध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी 21 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी घालवलं होतं आणि न्यायासाठी त्या ठिकाणी देखील ते झगडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तो किस्सा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. ज्यावेळेस ट्रेनमधून गांधीजींना उच्चवर्णीयांसोबत वर्णांवरून जे घडलेला होता, त्यांच्यासोबत जो किस्सा जो घडलेला होता आणि त्यांना ट्रेनमधून जेव्हा बाहेर हाकलण्यात आलेलं होतं गांधीजींना, तर तो जो इन्सिडेंट त्यांच्या आयुष्यात घडला होता त्याच्यातूनच ते पुढे घडताना दिसले आपल्याला.
किस्सा तर सर्वांना माहिती आहे, आपण परत त्यात खोलात न जाता गांधीजींबद्दल आफ्रिकेमध्ये झालेला त्यांचा अपमान आणि त्यातून ते नंतर भारतात परत आल्यानंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत तर ते पुढे आपल्याला सर्वांना परिचितच आहे. तर आफ्रिकेतील हा जो अपमान आहे त्यांचा घडलेला, तर त्यातून गांधीजी पुढे आपल्याला म्हणजे पुढे गांधीजी पाहायला मिळतात. तर भारतात आल्यानंतर दुसरा आहे त्यांच्याबद्दल पंचसूत्रीतून घडलेले गांधीजीमध्ये दुसरा आहे त्याग. त्याग म्हणजेच काय, तर आपण गांधीजींना पाहतोय देशामध्ये आल्यानंतर ज्या माणसाला सूडबूड घालून व्यवस्थित आहे, आजही आपण पाहतोय एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती धडपड करत असतो. अंगावरती एकदम व्यवस्थित पेहराव आहे, आपल्या सूडबूड घालून चांगलं आयुष्य जगायचं, मस्त खात पीत मजेत राहायचं, म्हणजे एक स्टँडर्ड लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी प्रत्येक जण आज झगडताना दिसतो. परंतु ते ऑलरेडी बापूंकडे होती लाईफ. तर त्या लाईफमधून विचार करा, खूप मोठा हा विचार आहे. म्हणजे अंगावरती आपल्याला कपडे घालायला आहेत, आपण व्यवस्थित एक चांगली लाईफ जगतोय, परदेशात देखील जाऊन आलेलो आहोत. त्यानंतर त्या व्यक्तीला हे सर्व त्यागून देण्याची काय गरज आहे, तर हा जो त्याग आहे तो आपण थोडक्यात पाहणार आहोत. गांधीजींनी आपण पाहिलेलं आहे, गांधीजींनी आपल्याला भारतात परत आल्यानंतर आफ्रिकेतून भारतात ज्यावेळेस महात्मा गांधीजी परत आले होते, त्यानंतर त्यांनी देशभर भ्रमण केलं. या देश भ्रमणातून त्यांच्या गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे आपल्या देशातील लोकांना अंगावर घालायला कपडे नाहीत, 2 वेळचं जेवायला अन्न मिळत नाही आहे, एवढं हालाकीची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आणि आपण कसं काय हे सूटबूट घालून जगू शकतो, असा एक थोर विचार त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात आलेला होता. आणि त्याच वेळेला त्यांनी त्याग केला होता कपड्यांचा. आणि आपल्याला पाहायला मिळतं पुढे गांधीजी एक त्यांचा, आपण बरेचसे चित्र त्यांच्या म्हणजे फोटो आपण पाहिलेले आहेत त्यांचे, एक पंचा असणार साधा आणि म्हणजे चष्मा एक त्यांना होताच. एक चित्राच्या माध्यमातून त्यांच्या वेशभूषेविषयी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी म्हणजे त्यांची प्रचिती दिसून येईलच. अंगावरती एकही कपडा त्यांच्याकडे नसायचा. म्हणजे हा एक विचार करण्याची खूप म्हणजे त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणजे त्यांना जो विचार आला होता तर त्याला खूप म्हणजे असं महान, त्यामुळेच ते महात्मा असं ठरले पुढे जाऊन आपण पाहतोच. कारण आज बघा, आज आपण करू शकतो का ही गोष्ट? शक्यच नाही. आपण तिथं धडपडतोय चांगले कपडे घालण्यासाठी, हे करण्यासाठी, किंवा आपल्याला जे काही आयुष्य आपलं जगायचं आहे मौजमजेमध्ये, त्याकरिता आपण जास्त संघर्ष करताना दिसतोय. परंतु असलेलं त्यागून आणि देशवासियांकरता हा खूप मोठा विचार असतो. त्या म्हणूनच आपण त्या पंचसूत्रीतून घडलेले गांधीजी पाहत असताना त्याग हे एक पॉईंट महत्वाचा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर संघर्ष. ज्यावेळेस स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होते प्रत्येकाने, आपल्या भारताच्या म्हणजे स्वातंत्र्यात प्रत्येकाची मोलाची भूमिका आहे. त्यामध्ये कोण मोठं कोण छोटं ह्या कधीच विचार करायला नाही पाहिजे. खरं तर बऱ्याचदा आपण विभागून घेतो, महात्मा गांधीजी तुमचे, सावरकर आमचे, हे आपण वाद आजही पाहतोय, आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु तो एकदम चुकीचा असून गांधीजींनी केलेलं संघर्ष जास्त होतं किंवा एखाद्याने केलेलं कमी होतं असं अजिबात नाहीये. प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीनं जे देशासाठी, प्रत्येकाचा विचार एकच होता, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. त्यासाठी जे कोणी असेल ज्याचं नावही समोर आलेलं नाही तर तो देखील प्रत्येक व्यक्ती आपल्याला महत्त्वाचा ठरतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी दिलेलं योगदान हे महत्त्वपूर्ण ठरतं. त्या स्वरूपात गांधीजींचा संघर्ष जर पाहत असाल तर तत्वानुसार चालणारे गांधीजी एक होते. ज्यावेळेस त्यांनी एक विचार घेऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी एक पुढे पाऊल टाकलेलं होतं, तर त्यावेळेला त्यांच्याकडे पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला चांगली प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे संघर्ष करीत असताना तत्वांना जपणारी गांधीजी. तत्वांना त्यांनी कधीच सोडलेलं नाही. एक उदाहरण घ्यायचं झाल्यास, असहकार चळवळ ज्यावेळेस त्यांनी सुरू केलेली होती, तर त्या असहकार चळवळीच्या माध्यमातून अहिंसक स्वरूपात ही चळवळ सुरू झालेली होती. परंतु काही पुढे ही चळवळ जी यावेळेस पुढे सरकत होती, त्यावेळेस हिंसक स्वरूप त्या चळवळीला आपल्याला पाहायला मिळतं. ही चळवळ हिंसक रूपाने त्यानंतर ती चळवळ थांबवण्यात देखील आलेली होती. तर ते त्या ठिकाणी त्यांनी तत्व जपल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तरी तत्व जपत असताना गांधीजींना सोकियांसोबत देखील संघर्ष करावा लागला होता. अनेक जण गांधीजींच्या या निर्णयाविरोधात होते, कारण एकदा आपण असहकार चळवळ सुरू केली तर मागे हटायला नको असा बऱ्याच जणांचा विचार होता. परंतु त्या विचाराने गांधीजी कधीच पुढे गेलेले नाही. लोक हिंसाला म्हणजे पहिल्यापासूनच पाहतोय गांधीजींनी सत्य अहिंसा या मार्गावर बापू चाललेले आपल्याला पाहायला मिळतंच. परंतु ज्यावेळेस सोकियांकडून देखील त्यांना ज्यावेळेस त्रास झालेला होता किंवा त्यांनी विरोध दर्शवलेला होता, तो देखील त्यांनी सहन केलेला आहे. आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी संघर्ष तर केलाच आहे. अनेक छोडो भारत चळवळ असेल, पुढे चालून असहकार चळवळ या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध देखील संघर्ष केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर एक संघर्षाचे 2 टप्पे, सोकियांबरोबर देखील ज्या ठिकाणी बऱ्याचदा गांधीजींना विरोध झालेला होता आणि ब्रिटिशांविरोधात आपल्याला तो पाहायला मिळतोच. त्यानंतर सत्य हे खूप महत्वाचं आहे. सत्यालाच धर्म मानणारे गांधीजी हे म्हणजे महत्त्वपूर्ण ठरतं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या देखील आणि आज आपल्या देखील. आज आपण जर विचार केला तर आपण आज किती प्रमाणात सत्य बोलतो, जर स्वतःशी विचारला प्रश्न, तर त्याचं उत्तर मला तरी वाटतं
नकारात्मकच येईल. येस, कारण खूप जण, बरेच जण आपण किती म्हणजे स्वतःला चांगलं समजण्याकरिता असू द्यात किंवा इतरांपुढे काही काही मांडायचं असेल तर वगैरे, तर मी किती भारी आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये आपण खूपदा असत्याच्या मार्गावर वाटचाल करीत असताना आपण म्हणजे आपल्याला स्वतःलाच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर सत्याचे प्रयोग या आत्मकथनातून गांधीजींनी आपण आपल्या आयुष्याचं पूर्ण कथन जे आहे ते जगासमोर मांडलेलं होतं. ज्यावेळेस त्यांनी चुकीच्या मार्गावर चाललेले होते ते देखील त्यांनी त्या ठिकाणी कथन केलेलं आहे. तर एखादा माणूस, थोर व्यक्ती, आपण स्वतः देखील एखादा काही मोठं झाल्यानंतर बऱ्याचदा आपण सत्य जे आहे ते दडवून ठेवत असल्याचं पाहायला मिळतं. बऱ्याच लोकांकडनं ते आपण पाहतोच. परंतु गांधीजींनी तसं न करता जे काही आपण जगलेलो आहोत ते पूर्ण सत्य त्यांनी जगासमोर मांडलेलं आहे. तर हे देखील एक महत्त्वाचं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये पंचसूत्रीतून घडलेली गांधीजी सत्याला तितकंच महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी ते देताना असल्याचे दिसून येतं. त्यानंतर शेवटचा पंचसूत्रीतील महत्त्वाचा म्हणजे गांधी विचार, जो की आपण सुरुवातीला एक पॉईंट, त्यांनी अनेक विचार त्यांच्या ठिकाणी मांडलेले आहेत. तर पहिला जो विचार आहे, ज्याची सुरुवात इथून केली होती, तो महत्त्वपूर्ण ठरतोच. त्यानंतर दोन एक टप्पे आपण या विचारात पाडू शकतो. एक देशवासियांसाठी आणि दुसरा म्हणजे कुटुंबासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी केलेला विचार. तर देशवासियांसाठीचा विचार करीत असताना तर कपडे त्यांनी ते त्यागलेलेच होते, सूट बूट वगैरे त्यांनी सोडून दिलेलं होतं. आणि एक आपण पाहतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे गांधीजी त्यांचं जर वेशभूषा आपण पाहिली तर एक धोती असायची आणि वरती कपडा कुठलाही सदर त्यांचा नसायचा. जसे लोक तसे मी जगणार, अशा आशयाची भूमिका गांधीजींनी घेतलेली होती. आणि पूर्ण अगदी शेवटपर्यंत ज्यावेळेस त्यांचं निधन झालेलं होतं तर तोपर्यंत त्यांनी कधीच म्हणजे तसं आपल्या जो विचार आहे तो कधीच सोडलेला नव्हता. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर दोन टप्पे जे आपण पाडले होते, अनेक विचार आहेत, त्यातनं फक्त या दोन टप्प्याचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करणार आहोत गांधीजींच्या विचाराबद्दल. तो म्हणजे एक देशवासियांकरिता म्हणजे कोणता विचार? तर 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळत होतं, तर त्यावेळेला फाळणी आपल्याला पाहायला मिळतं आणि पाकिस्तानची निर्मिती झालेली होती. तर अनेक जणांनी गांधीजीवर इतकी टीका केलेली दिसून येते, कारण गांधीजींचा एक शब्द महत्त्वाचा ठरला असता आणि धर्माच्या आधारावर एक राष्ट्र असावं. आणि भारतात जे कोणी मुस्लिम आहेत, मुस्लिम धर्माचे लोक, त्यांच्यासाठी एक वेगळा राष्ट्र असावा आणि त्या ठिकाणी ते तिथं विस्थापित व्हावेत आणि आपल्या ठिकाणी हिंदू राष्ट्र व्हावं भारत, असे एक विचार त्या ठिकाणी होता. आणि त्या विचारातूनच गांधीजींनी तो निर्णय कदापि त्यांना मान्य नव्हता आणि त्या विचारातूनच त्यांची पुढे हत्या झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. कारण गांधीजींनी कधी, आता थोडक्यात विचार जर केला तर एक म्हणजे त्या देशवासियांबद्दलचा आपण एक या ठिकाणी उदाहरण देऊया. गांधीजींनी कधी सांगितलं नाही की इथं राहणारा व्यक्ती सोडून कुठल्याही धर्माचा आहे तर तो धर्म वेगळा आहे म्हणून तो देश वेगळा स्वीकारावा, हे म्हणजे चुकीचंच झालं. जरी आज आपण बोलायला ते आपल्याला वाटतं नाही नाही त्यांचा धर्म वेगळा आहे तर त्यांनी वेगळं असायला पाहिजे आणि आपलं म्हणजे एक हिंदू धर्म असेल तर हिंदू धर्मासाठी एक वेगळा देश, तर असं नाही. एखाद्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असाल, एक उदाहरण घेऊया, कुठल्याही एखाद्या गावाचं उदाहरण घ्या, महाराष्ट्र घेऊ आपण, आपलंच राज्य. महाराष्ट्रामध्ये एखाद्या शहरात नांदेड शहर घ्या, नांदेड शहर असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणी लहान व्यक्ती अनेक वर्षांपासून ते इथं राहत आहेत, त्यांचं घर आहे आणि त्यांची जमीन पण आहे, त्यांचा छोटा मोठा काहीतरी व्यवसाय असेल, ते कष्टांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आपला गुजारा करीत असतील, आपले लोकही अवतीभोवती असणार आहेत. आणि अचानक फाळणी होणार आणि ते सर्व आपलं सामान वगैरे घ्यायचं आणि सगळं सोडून देऊन, पूर्ण आपण ज्या ठिकाणी आपलं सगळं पिढ्या त्या इथं राहिलेले आहेत ते सगळं सोडून देऊन एका अनोळखी ठिकाणी जाऊन नवीन आयुष्य निर्माण करायचं, नवीन आयुष्य तिथं सुरुवात करायची. म्हणजे हे किती खरं तर मूर्खपणाचं लक्षण म्हणावं लागेल. कारण बघा, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित, तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत, परंतु हे सर्व सोडून द्यायचे, तुम्हाला इथून काही घेऊन जायचं नाहीये. फक्त तुम्ही इथून निघणार एका धर्माला पायी, म्हणजे तुमचा धर्म वेगळा आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं, हे कितपत योग्य आहे? कदाचित आपण जर स्वतःवर घेऊन ते विचार जर केलो तर हे कदापि शक्य नाही आणि ते न पडणार देखील आहे. त्यामुळे गांधीजींनी ज्या कोणाला भारतात राहायचं असेल तर ते इथं राहू शकतात आणि ज्यांना कोणाला हे देश सोडून जायची इच्छा असेल ते जाऊ शकतात, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. परंतु त्यांच्यावर त्यावेळेस आणि आजही बऱ्याचदा त्या एकाच गोष्टीवरनं टीका होत असताना आपण अनेक ठिकाणं वाचण्यात येते, त्यांना विरोध देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक झाला देशवासियांकरिता केलेला त्यांचा एक विचार. दुसरा एक स्वतःच्या कुटुंबासाठी एक केलेला खूप मोठा विचार आहे, जो आज कोणीही करताना दिसत नाही. म्हणजेच हे आज आपण आपल्या मुलाबाळांसाठी असेल किंवा नातवंडांसाठी असेल किती प्रमाणात प्रॉपर्टी कमवण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जण 2 नंबरच्या, आपण ज्याला म्हणतो 2 नंबर असेल किंवा ज्याला तुम्ही काय म्हणाल, वेगवेगळ्या प्रकारे त्या मार्गाने तो पैसा ओरबडून घ्यायचा, लोकांचा पैसा, अनेक प्रॉपर्टी, अनेक श्रीमंती आपण त्या ठिकाणी निर्माण करायची. कोणासाठी करायची? मुलांसाठी, त्यांच्या नातवांसाठी. तर त्याचा उपयोग तर स्वतःही घेणार नाहीत, परंतु दुसऱ्यांकरिता
म्हणजेच आपल्या लेकरा बाळाकरिता ते आपण करत असतो. परंतु गांधीजींचा या ठिकाणी हा विचार खूप मोठा असल्याचं दिसून येतं. गांधीजींनी स्वतःच्या मुलासाठी कधी असा विचार केलेला नाही. ज्यावेळेस बापूंना स्वतःच्या मुलांकडून एक प्रश्न विचारला गेला होता, तो खूप महत्त्वाचा होता आणि त्याचं उत्तर त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तो म्हणजे कोणता? म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही असं गांधीजींना त्यांच्या मुलाने विचारलं होतं. तर मला उभं करण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता. तुमचा एक शब्द खूप त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु गांधीजींचं उत्तर खूप महत्त्वाचं होतं, जे आज प्रत्येक मातापित्याला आदर्शवत ठरतं. त्यावेळेस तर होतच होतं, परंतु आजही आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील प्रत्येकाला आपल्याला ते लागू पडतं. ते म्हणजे गांधीजींनी म्हटलं होतं आपल्या मुलाला, तुझ्यात जर नेतृत्व गुण असतील, तू कर्तृत्वावर तू मोठा हो. माझ्या नावामुळं किंवा मी माझ्या शब्दामुळे जर तू मोठा होत असेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि त्याची मागणी, आपल्या मुलाची मागणी गांधीजींनी ती पूर्ण खारिज केलेली होती. तर लक्षात घ्या, किती म्हणजे हा थोर विचार होता. आज आपण कित्येक म्हणजे मुलांसाठी काही करत असतो, परंतु नाही, जे आहे ते आपल्याला तिथल्या तिथं सोडून निघून जायचं आहे. फक्त राहतो तो एक विचार जो आजही अजरामर आहे. त्या कारणाने आज आपण 154व्या जयंतीनिमित्त, राष्ट्रपित्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण थोडक्यात त्यांची विचाराची हे माहिती आज या ठिकाणी घेतलेली आहे. तर थांबूया आपण आज या ठिकाणी. आज गांधी जयंती आहे, 154वी जयंती, 2 ऑक्टोबर 2023 आजच्या दिवशी. सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.